येशू म्हणतो, संपूर्ण जगाचा आणि सर्व सृष्टीला सुवार्ता सांगा. हा जो प्रवास आहे हा फक्त दुसऱ्या देशात जाण्याचा नाही आहे. हा देवाच्या बोलवण्याला उत्तर देण्याचा प्रवास आहे. सर्वांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात सलाम आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका खास प्रवासामध्ये घेऊन जाणार आहे. आपले पास्टर रेव्हरंड स्टीफन चोपडे सर यांना एका दुसऱ्या ठिकाणाहून येशू ख्रिस्ताबद्दल आणि सुवार्तेबद्दल सांगण्यासाठी, त्यांचं गॉस्पेल शेअर करण्यासाठी त्यांना आमंत्रण आलेलं आहे. हे जे मिशन आहे, हा जो प्रवास आहे, हा 2 दिवसाचा आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास होता की पूर्ण विश्वास आहे की देव पूर्णपणे सामर्थ्याने काम करणार. Not every journey begins with the excitement. Some begin with the calling, a burden in the heart, a whisper from God that say, go. मी फिजिकली मे बी माझी पॅकिंग करत होतो, बट टू बी ऑनेस्ट माझ्या हार्टमध्ये असे विचार चालू होते की नाव दिस टाईम काय चेंजेस होणार. बिकॉज लास्ट टाईम जेव्हा मी बारामतीला गेलो होतो त्यावेळेस मला अशा खूप साऱ्या गोष्टी चेंजेस माझ्या लाईफमध्ये झाल्या. सो अराऊंड 4:30ला मी घरून निघालो अँड मला संदेशला पिक करायचं होतं. 5:30पर्यंत आम्हाला शहाद्याला पोहोचायचं होतं आणि तोच आमचा एक टार्गेट होता. अँड ॲज आय मेन्शन, मी संदेशला पिकअप केले अँड देन आम्ही पुढच्या प्रवासासाठी आमची जर्नी स्टार्ट केली. जसं आम्ही प्लॅन केला होता, एक्सपेक्ट केलं होतं, आम्ही 5:30पर्यंत शहाद्याला रीच झालो. शहाद्याला रीच झाल्यानंतर कॅल्वरी अँड स्टीफन सरांसोबत आम्ही सर्व जॉईन झालो अँड पुढची जर्नी आम्ही स्टार्ट केली. रस्ता लांब होता, तास कितीतरी किलोमीटरमध्ये बदलत गेले आणि त्या शांततेत आम्हाला असं मला आठवत होतं की येशू स्वतः शहरामध्ये जायचा, गावात जायचा आणि हीच सुवार्ता तो सोबत घेऊन जात असे. Yes, we were tired, but we have to remember ourselves that we were sent by him. या जर्नीने मला 4 गोष्टी शिकवल्यात. पहिली गोष्ट म्हणजे विश्वास ठेवणे, देवावर पूर्णपणे डिपेंड राहायचं आपल्या ज्या काही डेली नीड्स असतात त्यासाठी. दुसरी गोष्ट, संदेशावर लक्ष द्यायचं. ज्या काही भौतिक गोष्टी असतात तुमच्या आजूबाजूला त्यावर लक्ष द्यायचं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सहनशीलता. विरोध किंवा नाकार हा आपल्या प्रवासाचा एक भाग म्हणून आपण स्वीकारला पाहिजे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे निस्वार्थता. तुम्हाला जर फुकट मिळाले आहे तर फुकट द्या. त्यानंतर आम्ही आमच्या जर्नीसाठी एक स्मॉल ब्रेक घेतला, जिथं आम्ही थोडंफार टी वगैरे घेतली अँड मी प्रोटीन बार. लास्ट टाईम आम्ही जेव्हा बारामतीसाठी गेलो होतो त्यावेळेस इव्हिनिंगला प्रेयर मीटिंग नव्हती, बट यावेळेस इव्हिनिंगला देखील प्रेयर मीटिंग होती. अँड फायनली ज्या गोष्टीची भीती होती तेच झाली. आम्हाला खूप मोठी ट्रॅफिक भेटली. टोटल ऑलमोस्ट 15 किलोमीटरपर्यंत पूर्ण रोड ब्लॉक होता. बट फॉर अस हेवी ट्रॅफिक इज जस्ट अ टेस्ट ऑफ पेशन्स. तिथून निघाल्यानंतर आम्हाला एका स्टॉपची खूप जास्त गरज होती. सो आम्ही एका हॉटेलवर थांबलो. विच वॉज बकवास यासाठी की लिटरली त्यांच्याकडे काहीच नव्हतं. उगाच मोठं हॉटेल टाकून ठेवलेलं बकवास त्यांनी. सो आम्हा सर्वांना उसाचा रस, शुगर कॅन ज्यूस पिण्याचं क्रेविंग होत होती. अँड सो आम्ही रस्त्याने पाहत जात होतो की कुठे जर भेटलं तर. अँड फायनली आम्हाला शुगर कॅन ज्यूस भेटला. आणि तो बिचारा बैल पण कार्डिओ करून बारीक होऊन गेला होता. किती कॅलरीज बनवत असतील त्याच्या. सॉरी, आय कांट रेजिस्ट. सो फायनली आम्ही शुगर केन ज्यूस प्यालो अँड आमचा ॲक्च्युली लास्ट स्टॉप होता. शुगर केन ज्यूस प्याल्यानंतर आम्ही डायरेक्टली दौंडसाठी निघालो. बिकॉज इव्हिनिंगला मीटिंग होती आणि आम्हाला ती मीटिंगवर लेट पोहोचायचं नव्हतं, आम्हाला ती मिस करायची नव्हती. आफ्टर लॉंग आवर्स ऑफ ट्रॅव्हलिंग फायनली वी अराइव्ड. जसं मी त्या चर्चला दुरून पाहत होतो, माझ्या डोक्यात ते एक माइंडसेट माझा स्टार्ट होऊन गेला होता की अ चर्च फुल ऑफ लाईफ्स विच हॅज अ स्टोरीज, पेन, होप. देवाच्या दयेने फायनली आम्ही इथं दौंडला पोहोचलो होतो. सो आमच्या माइंडमध्ये एकच गोष्ट होती की टाईम वेस्ट नाही करायचा आहे अँड सोल्स आर वेटिंग. लुक ॲट दिस पोस्टर. आम्ही खूप एक्सायटेड होतो ॲक्च्युली त्या पोस्टरला पाहण्यासाठी. चर्चचं जे स्ट्रक्चर होतं ते थोडं डिफरंट होतं. पूर्ण जे सराउंडिंग एरिया होता तिथं वचन्स त्यांनी लिहिलेले होते, विच इज रिअली गुड. म्हणजे येणारे जाणारे जे काही लोक असतील सर्वांना ते वचन दिसायचं अँड दे कॅन रीड इट.
फायनली आम्ही ॲशवूड हॉस्पिटल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आलो, जिथं आम्ही लास्ट टाईम पण एक वेळ आले होते. अँड ब्रदर अभिदास तिथं आमचा वेट करत होते, तेच आम्हाला पिक करणार होते. अँड आमची जी काही सोय केली ती त्यामध्ये देखील ते खूप हेल्प करत होते आम्हाला. सो फायनली ब्रदर अभिदासला आम्ही भेटलो आणि त्यांनी आम्हाला आमची रूम दाखवली. टायर्ड तर खूप झालो होतो, बट स्पेशली सर, बट टाईम नव्हता रेस्ट करायला. आमच्या माइंडमध्ये एकच गोष्ट चालू होती की दिस इज वाय वी ट्रॅव्हल, दिस इज वाय वी एन्ड्यूर, वन सोल इज वर्थ द जर्नी. रूम्स डिसेंट होत्या, छान होत्या. तिथं पोहोचल्यानंतर जे ब्रदर अभिदास होते त्यांच्यासोबत आम्ही गोष्टी शेअर केल्या की जर्नी कशी झाली अँड ऑल दॅट. अँड देन आम्ही खूप जास्त हंग्री होतो. सो फायनली आमच्यासाठी उत्तप्पा ऑर्डर केला, जो की टेस्टी होता. खूप आय थिंक वर्षांनी खाल्ला मी. आम्ही सर्वांनी ॲक्च्युली तो एन्जॉय केला, कारण भूक खूप लागली होती यार. सो उत्तप्पा खाऊन झाला अँड देन आम्ही सर्व रेडी झालो, फ्रेश झालो आणि डायरेक्ट चर्च मीटिंगसाठी निघालो. फर्स्ट टाईम आम्ही जेव्हा बारामतीला गेलो होतो तेव्हा डिफरंट फिलिंग्स होती, डिफरंट सिच्युएशन होती, बट यावेळेस थोडी पीस होती. जसं आम्ही तिथं रीच झालो, माझ्या ब्लॉगसाठी मी पूर्ण चर्चचे जे काही शॉर्ट्स होते मला रेकॉर्डिंग करायची होती ते सगळं मी स्टार्ट केलं. आणि चर्चबद्दल जर बोलायला गेलो तर हा जो क्रॉस आहे हा सर्वात वरती आहे आणि चर्च जे आहे ना ते स्मॉल आहे, बट इतकं पीसफुल चर्च आहे ना ते, लाईक त्याची ब्युटी एक वेगळीच आहे. द मोमेंट यू वॉक थ्रू दिस डोअर ना, द नॉईस ऑफ द वर्ल्ड जस्ट स्टॉप. दिस प्लेस इज लिटरली बिल्ड फॉर द पीस. जसं आम्ही तिथं रीच झालो, कॅल्वरीने तिची प्रॅक्टिस स्टार्ट करून दिली सिंगिंगची. राहिली गोष्ट कॅल्वरीची, तर यू ऑल नो दॅट ती ॲक्च्युली सिंगिंग नाही करत, ती डायरेक्टली कन्व्हर्सेशन करते हेवनमध्ये. म्हणजे ती जेव्हा सिंगिंग करते ना, आपल्याला रिअलाईज होतं की ती जस्ट सिंगिंग नाही करत आहे, ती ॲक्च्युली कन्व्हर्सेशन करते विथ द गॉड. व्हॉट कॅन आय से, वेन द टॅलेंट मीट्स द कॉलिंग यू गेट दिस. त्यानंतर स्टीफन सरांनी देखील त्यांच्यासोबत प्रॅक्टिस स्टार्ट करून दिली सिंगिंगची. फर्स्ट डेला ॲक्च्युली आम्ही आराधना नव्हती केली, बट सेकंड डेला आराधना केली होती अँड खूप छान झाली होती. एक गोष्ट मी नोटीस केली स्टीफन सरांमध्ये तर असतेच, बट कॅलोरी मी अँड संदेशमध्ये, की ह्या वेळेस ना आमच्यामध्ये एक अलगच लेवलचा कॉन्फिडन्स होता. आणि जरी माझं तर असं आहे ना, माझ्या मनात जेव्हाही भीती येत असेल तेव्हा मी स्वतःला एकच गोष्ट रिमाइंड करत असतो की यू आर फेअरफुली अँड वंडरफुली मेड, सो स्टॉप लुकिंग फॉर अप्रुव्हल फ्रॉम द क्राऊड्स. स्पीकिंग ऑफ क्राऊड्स, ऑलरेडी तिथं फॅन्स होत होते कॅल्वरीचे ॲक्च्युली. प्रॅक्टिस करताच मध्येच स्टीफन सरांना त्यांनी बोलवलं प्रेयर करण्यासाठी. त्यांचा तिथं असा नियम असतो की बिफोर प्रेयर मीटिंग तिथं एक छोटीशी प्रेयर केली जाते बॅकला जाऊन. जशी प्रेयर झाली तसा स्टीफन सरांनी जसा मेसेज स्टार्ट केला, पूर्ण पब्लिक सुन्न पडून गेली होती. मला त्या मेसेजचा असा दबदबा फील होत होता. मला माहीत होतं की काहीतरी दमदार मेसेज असणार आहे, बट जेव्हा मेसेज मंडळीबद्दल असतो आणि देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याबद्दल असतं, तेव्हा तो मेसेज प्रत्येक व्यक्तीला लागतो, प्रत्येक इंडिव्हिज्युअलला लागतो. आणि इथं त्या दिवशी फर्स्ट डेला तेच होत होतं, सगळ्या लोकांना तो मेसेज लागत होता. का मी एखाद्याला इथे आणलं आहे किंवा माझ्यामुळे कोणी इथे आलेला आहे, उलट माझ्यामुळे पुष्कळ निघून गेले, याला जबाबदार जर मी आहे, मला ख्रिस्ती म्हणण्याचा काही अधिकार नाही. आता तुम्हाला मनात हा प्रश्न असेल की तो जो मेसेज सरांना दिला त्याचा इफेक्ट झाला का त्या लोकांवर? यस, तुम्ही स्वतःच बघून घ्या, इफेक्ट झाला. ॲक्च्युली ही गोष्ट लोकांनी खूप वेळा ऐकली असेल, ओके, की त्यांच्यामुळे कोणतरी बाहेर गेलं का, की तेव्हा त्यांच्यामुळे कोणतरी चर्चमध्ये आले का. बट ज्या प्रकारे स्टीफन सरांनी त्यांना एक नवीन पर्स्पेक्टिव्ह दिला ह्या गोष्टीला पाहण्यासाठी, एक नवीन क्लॅरिटी दिली. द पीपल रिअली फेल्ट लाईक गॉड स्पोक थ्रू स्टीफन सर टुडे. जशी प्रेयर मीटिंग झाल्यानंतर स्टीफन सरांना खूप साऱ्या लोकांनी अप्रिशिएशन केलं आणि लोकांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं एन्करेजमेंट दिसत होती, बिकॉज जो मेसेज स्टीफन सरांनी शेअर केला होता. मेन पीपल शेअर देअर थॉट विथ द सर. त्यानंतर मीटिंगनंतर तिथं भजनचा कार्यक्रम होता, ज्यासाठी लोक आले होते.
बट आम्ही खूप जास्त टायर्ड होतो, सो आम्ही डायरेक्टली डिनर करण्यासाठी चाललं गेलो. आम्ही खूप जास्त टायर्ड होतो, त्यामुळे आम्ही तिथं थांबलो नाही. आम्ही डायरेक्ट रूमवर गेलो आणि फायनली रेस्ट केला. नेक्स्ट डे आम्ही सर्व लवकर उठलो आणि प्रेयर मीटिंगसाठी रेडी झालो, बिकॉज संडे खूप जास्त इम्पॉर्टंट होता. जेव्हा मी म्हटलो की प्रेयर मीटिंगसाठी रेडी होणं, दुसऱ्यांचं तर माहिती नाही, बट मी एक गोष्ट करत असतो की जॉय, वरीज, सीन्स, डिस्ट्रॅक्शन ह्या सगळ्यांचं ब्रीफली चेक करायचं अँड माइंडमधून ह्या सगळ्या गोष्टी काढून टाकायच्या. प्रेयर मीटिंग स्टार्ट झाल्याबरोबर तिथं एक सॉन्ग म्हटलं, जिथं सर्व उभं राहिले होते अँड देवाची स्तुती केली तिथं सर्वांनी मिळून. त्याच्यानंतर लहान मुलांचा, संडे स्कूलच्या मुलांचा तिथं डान्स झाला होता. त्यांनी खूप छान केला होता डान्स अँड स्पेशली त्यांनी जे सॉन्ग सिलेक्ट केले होते, त्यांनी फ्युजन केलं होतं 4-5 सॉन्ग्सचं, ते खूप छान केलं होतं त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी एक सॉन्ग देखील म्हटले अँड देन लास्टला ज्या संडे स्कूलच्या गर्ल्स होत्या त्यांनी एक डान्स केला अँड आय बिलीव्ह तो डान्स करत असताना स्टीफन सरांना कॅरलची आठवण येत होती, बिकॉज सेम सॉन्ग होतं ते ज्यावर कॅरलने डान्स केला होता. त्या संडे स्कूलच्या गर्ल्स जेव्हा डान्स करत होत्या, मला त्यांची एक गोष्ट खूप आवडली की ते प्रत्येक स्टेप्स खूप जास्त कॉन्फिडंटनी करत होत्या आणि पूर्ण रुटीन त्यांना त्यांचा रिमेंबर होता. अँड देन फायनली माझा फेवरेट टाईम आला, जो की आहे वर्शिप. त्यातल्या त्यात कॅल्वरी माझं जे फेवरेट सॉन्ग आहे ते म्हणत होते येशुआ. येशुआ सॉन्ग मला यासाठी आवडतं की एव्हरी टाईम मी त्याला जेव्हा ऐकतो ना, मला ते असं फील होतं की ते सॉन्ग माझ्या हार्टला टच केले अँड ऑलवेज दॅट ड्रॉ मी क्लोजर टू गॉड. जेव्हा कॅल्वरी ते सॉन्ग म्हणत होते, तिचा जो व्हॉइस होता, तो जो काही मेसेज होता गॉडचा, तो कॅरी करत होता आणि क्लिअरली तो जो इम्पॅक्ट पडत होता सगळ्या लोकांवर. द लॉर्ड वॉज रिली वर्किंग थ्रू हर व्हॉइस. दॅट सॉन्ग अँड हर व्हॉइस इज सच अ ब्लेसिंग. मला त्या लोकांमध्ये आणि कॅल्वरीमध्ये आणि त्या सगळी जितकी पब्लिक होती त्या सर्वांमध्ये एक स्पिरिच्युअल ग्रोथ दिसत होते. जी वर्शिप होती ती फक्त 15 मिनटाची होती, बट या 15 मिनटामध्ये लोकांनी ॲक्च्युली त्यांचा जो फेथ होता तो स्ट्रेच केला होता अँड ते ॲक्च्युली दिसत होतं तिथे. अँड देन फायनली कोल्ह्यांचा स्मेल येत होता तिथं. कोल्हे म्हणजे करप्ट अँड अनट्रस्टवर्दी लीडर्स. संडेचा जो मेसेज होता तो कोल्ह्यांबद्दल होता, फॉक्सेस. बायबलमध्ये कोल्ह्यांचा अर्थ कसा लावला आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बायबलमधले कोल्हे म्हणजे चातुर्य, फसवणूक करणारे किंवा कपट ठेवणारे. आणि स्टीफन सर इथं पूर्ण मंडळीला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते की द्राक्षमळे उद्ध्वस्त करणारे जे लहान कोल्हे आहेत त्यांना पकडा, म्हणजेच जे लहान पाप करणारे लोक आहेत त्यांना पकडा. स्टीफन सरांचा जो उद्देश होता या मेसेज सांगण्याच्या मागचा, तो म्हणजे हळूहळू होणारा जो भ्रष्टाचार असतो, तो भ्रष्टाचार, छोटे दोष, वाईट सवयी किंवा दुर्लक्ष केलेले पापे जी आतून आत्मा नष्ट करतात. स्टीफन सरांच्या त्या मेसेजची जर गोष्ट करायला गेलो तर त्यांचे जे एफर्ट होते ते दिसत होते. तो जो मेसेज होता ना, खूप डीपली इन्करेज करणारा होता. अशी साधीसुधी नाही, ओके. त्यांची जी प्रीचिंग होती ना ती रिफ्लेक्ट करत होती एक सिरियस स्टडी अँड डेडिकेशन. दुसऱ्यांचं नाही माहीत मला, बट गॉडने तो मेसेज मला स्वतःला एक माझी जी स्ट्रेंथ आहे तिला चॅलेंज करण्यासाठी होता. सरांच्या प्रीचिंगबद्दल एक गोष्ट सांगतो मी. कितीही चांगला माणूस राहिला, कितीही तो धर्मी राहिला, सगळ्या गोष्टी फॉलो करत असेल, बट तो व्यक्ती जेव्हा सरांची प्रीचिंग ऐकणार त्याला नेहमी रिअलाईज होणार की नाही, तो अजून पण कुठेतरी कमी पडत आहे. मी तुम्हाला एक नमुना दाखवतो त्याचा. आपण माझ्याबरोबर आहात. उठून आले प्रॉफिट्स, हिलिंग्स, अनॉइंटिंग, दुकानं उघडलीत. आमचे लोक, लोंढ्यांचे लोंढे त्यांच्याकडे जाऊन राहिले आज. का? देवाचं वचन आम्ही खास स्टडी करत नाही. देवाने आम्हाला आमचे सेवक दिले आहे जे रोज आम्हाला शिकवतात. आम्हाला ते नको, आम्हाला भविष्य ऐकायला पाहिजे. भविष्य अशी कोणती
ती गोष्ट इथे भविष्य रूपाने सांगितली नाही. या जीवनात, या नंतरच्या जीवनात तिथे काय होईल हे पण इथे सांगितलेलं आहे. अजून काय ऐकायचं आहे? पूर्ण मेसेजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर आफ्टर द मेसेज पवित्र विधी देखील होती, ज्यामध्ये सर्व लोकांनी पार्टिसिपेट केले आणि देवाचा प्रेझेन्स तिथं फील केला. विधी झाल्यानंतर तिथली जी भजन मंडळी होती त्यांनी एक चर्चच्या वाढदिवसानिमित्त एक सॉन्ग परफॉर्म केले. लिसन टू दिस. यप, नो कमेंट. त्यानंतर सरांनी शेवटचा आशीर्वाद दिला. त्यानंतर लास्टला सर्वांनी फोटो सेशन केले, एकमेकांसोबत फोटो काढले. स्पेशली आपल्या स्टीफन सरांसोबत फोटो काढले. ते महिला संघ आहेत. अँड कॅल्वरियन स्टीफन सरांनी देखील काढले. आफ्टर द मीटिंग सर्व लोकांना तिथं जेवणाचं आमंत्रण होतं, तर सर्व लोकांनी जेवण खाल्लं अँड देन ते त्यांच्या घरी गेलेत. आम्ही देखील आमचं जेवण करून आम्ही फायनली निघण्यासाठी रेडी झालो. ब्रदर अभिदासने आमच्यासाठी प्रेयर केली. खूप अगोदरपासून मी क्युरियस होतो की ब्रदर अभिदासला मला विचारायचं होतं की त्यांनी डिफरंट टाईप्स ऑफ पास्टर्सला बोलवतात, तर ते का बोलवतात ॲक्च्युली मला त्यांचं माइंडसेट ऐकायचा होता. सो त्यांनी लिटरली स्टीफन सरांना 2 वेळा इथं बोलवले. सो ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे त्यांचा उद्देश काय होतं मला ते ॲक्च्युली ऐकायचं होतं. अँड ही सेड दिस की मी ज्या मंडळीत काम करतो ती मंडळीला म्हणजे नाही का आध्यात्मिक मरण नको आहे. ओके, प्रभूच्या येण्या टायमाला हे मंडळी अशी सगळ्यात घेतली पाहिजे. बरोबर. सगळ्याचं कारण व्हायला पाहिजे. ओके. बस माझा एवढाच उद्देश आहे. आणि मी शोधत असतो आणि मला ही देवाणगेली आवड आहे आणि सेवकाची सेवा करणं हे पुरं आवडतं. बरोबर. ही सेड समथिंग रिअली डीप वर्ड्स. यार, आजकाल असं कोणी विचार करत नाही. फायनली आम्ही दौंड सोडण्यासाठी रेडी झालो. आम्ही येशूबद्दल बोललो, क्रॉसबद्दल बोललो, तारणाबद्दल बोललो आणि मी पाहिलं की खूप सारे हृदय इथं लोकांचे बदललेत. ॲज वी ट्रॅव्हल बॅक होम वी डिडंट फील एम्प्टी. वी फेल्ट ऑनर्ड दॅट गॉड वूड ट्रस्ट अस विथ हिज मेसेज, ऑनर्ड टू बी हिज सर्वंट. दिस जर्नी रिमाइंड अस when God sends you, He will sustain you. Most importantly, remember this: Jesus loves you, He died for you, and He is still calling people today. फ्रेंड्स, जर देव तुम्हाला कुठे बोलवत असेल तर उशीर करू नका, कारण आजही येशू जीव वाचवत आहे. या पूर्ण जर्नीमध्ये मी एक गोष्ट लर्न केली जी मी तुमच्यासोबत शेअर करतो. तुम्हाला नेहमीच मजबूत किंवा अतिशय धार्मिक वाटण्याची गरज नाही. येशूनी शंका, भीती आणि संघर्ष करणाऱ्या लोकांना नेहमी स्वीकारले. विश्वास म्हणजे सगळी उत्तरे मिळणे नाही, तर आपले जीवन येशूच्या हातात सोपवणे आहे.